नमस्कार. माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं जो सामान्य योगा प्रोटोकॉल आहे त्याच्यामधील पाठीवरची आणि पोटावरची आसनं पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पोटावर झोपून करावयाची आसनं बघूया. याच्यामध्ये सुरुवातीला मकरासन आहे. मकरासनामध्ये काय करायचं आहे, सरळ पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. हात खांद्याच्या पुढच्या बाजूला सरळ असे आहेत, डोक्याकडे. मान ज्या बाजूला बरं वाटेल त्या बाजूला सोडून द्यायचे आहे. उजव्या हातावर डावा हात ठेवा, असा इकडे दाखवा, असा. आणि या पद्धतीनं या आसनाच्या पूर्ण स्थितीमध्ये आपल्या शरीराचा आकार किंवा बॉडी पोश्चर एखाद्या मगरीप्रमाणे होत असते, म्हणून याला मकरासन म्हटलेलं आहे. टोटल बॉडी रिलॅक्स आहे. 10 ते 30 सेकंदापर्यंत होल्ड करायचं आहे. शरीराचा भार टोटल रिलॅक्स करायचा आहे, सोडून द्यायचं आहे. डोळे बंद. त्याच्यानंतर पुढचं आसन आहे भुजंगासन. आसनाची मूळ स्थिती, टाचेला टाच जुळे, अंगठ्याला अंगठा जुळा, हात शरीराच्या लगत, तळहात आकाशाच्या दिशेने. सुरुवातीला उजवा हात उजव्या खांद्याखाली, डावा हात डाव्या खांद्याखाली घ्या. कोपर बरगड्यांना चिकटलेले कोपर खाली जमिनीला स्पर्श करतील. ज्यांना जसं जमतंय तसं सहज करा, कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. फक्त मान उचलायची आहे श्वास घेत. खांदे उचला आणि कोपर सरळ करायचे. छाताकडे लक्ष. या स्थितीमध्ये आपली बॉडी पोश्चर भुजंगाप्रमाणे किंवा नागाप्रमाणे होत असते. जिकडे ताण पडतोय तिकडे लक्ष. नॉर्मल अँड डीप ब्रेथ. 10 ते 30 सेकंदापर्यंत होल्ड करायचं आहे आणि सावकाश विश्राम. मान खाली आणूया, कोपर टेकूया. अँड रिलॅक्स. पुढचं आसन आहे शलभासन. शलभासनासाठी काय करायचं आहे, आसनाची मूळ स्थिती. सुरुवातीला उजव्या पायाने करूया. उजवा पाय कमरेमधून किंवा खुब्यामधून सर्वसाधारणपणे 1 फुटापर्यंत उचलायचा आहे. हनुवटी जमिनीला. पाय पाठीमागच्या बाजूला खेचायचा आणि होल्ड करा. जिकडे ताण पडतो तिकडे लक्ष. 10 ते 30 सेकंद रिलॅक्स. डाव्या पायाने गुडघ्यामध्ये बेंड न करता खुब्यातून सरळ पाय उचलायचा आहे, हिप जॉईंट मधून. दहा ते 30 सेकंदापर्यंत होल्ड करायचं आहे. अँड रिलॅक्स. आता पूर्ण शलभासन करायचं आहे. दोन्ही मुठीचा असा टेकू करा, असा मुठी अंगठ्या आतल्या बाजूनं, आणि इथं ओटीपोटामध्ये हिप कमरेच्या खाली असे बसवायचे, तिथं असे बरोबर. हनुवटी जमिनीला आणि दोन्ही पाय खुब्यातून उचलायचे. गुडघ्यामध्ये बेंड नको आहे.
10 ते 30 सेकंदापर्यंत होल्ड करायचं आहे. आपल्या क्षमतेप्रमाणे स्थिरम सुखम आसनम अँड रिलॅक्स. सावकाश खाली. परत काही क्षण मकरासनामध्ये विश्राम. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. त्याचा आपल्या अंगठ्याच्या बाजूने जमिनीला स्पर्श करतायत. मांज्या बाजूला बरं वाटेल त्या बाजूला सोडून दिलेली आहे. आता पोटावरची आसनं झाली. आता पाठीवर झोपून करावयाची आसनं आपण बघतोय. पाठीवर झोपून करायच्या आसनामध्ये सुरुवातीला आहे सेतुबंधासन. हे आहे शवासन आपलं डेडमॅन पोस्चर. टाचीला टाच जुळी, अंगठ्याला अंगठा जुळा. उजवा पाय गुडघ्यामध्ये बेंड केला आणि सीटला लावला आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये बेंड केला, सीटला लावलेला आहे. असा तुम्हाला जमत असेल तर घोटी पकडा, नसेल तर जसं जमते तसं. श्वास घेत कंबर उचलायची. खांदे उचला आणि जेवढं शक्य आहे तेवढं वरती जाऊया. सेतू म्हणजे पूल. मांड्यावर ताण पडतोय, पाठीला ताण पडतोय, कमरेला ताण पडतोय. तिथले स्नायू शिथिल होत आहेत. मेरुदंडासाठी अत्यंत उपयुक्त आसन. अनेक आजारामध्ये फायदेशीर. 10 ते 30 सेकंद होल्ड. चेहऱ्यावर मोठा स्माइल अँड रिलॅक्स. हे झालं सेतुबंधासन. त्याच्यानंतर उत्तान पादासन. रिलॅक्स करूया. उत्तान पादासन बघायला सोपं, करायला सोपं वाटते, परंतु खूप अवघड आणि कस लावणारं आसन आहे. काय करायचंय? दोन्ही पाय हात शिराला लगत चिपकलेले, मान वरच्या दिशेला सरळ आणि दोन्ही पाय उचलायचे आहेत एका वेळेस. नॉर्मल ब्रीदिंग. 1 ते 1.5 फुटापर्यंत पाय उचलायचे. 1 फुटापर्यंत पण चालेल. दहा ते 30 सेकंदापर्यंत होल्ड करा. 10 सेकंद पण करू शकणार नाही तुम्ही. अँड रिलॅक्स. आणि विश्राम. उत्तान पाद. पाय आपले दोन्ही वरच्या दिशेनं उचललेले आहेत म्हणून याला उत्तान पादासन असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं आसन आहे अर्ध हलासन. टाचीला टाच जुळी, अंगठ्याला अंगठा जुळला. हात शिराच्या लगत. दोन्ही पाय एका वेळेस उचलायचे. ऍडव्हान्स पोस्चर. आणि इथं 90चा कोन करायचा. पायाचे अंगठे दाखवा. बघा सरळ आहेत. असे नको ठेवायला, असे असे करा. अर्ध हलासन. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी. ज्यांना जमेल त्यांनी पूर्ण हलासन करायचंय. वरती गेलो आणि जास्तीत जास्त पाठीमागच्या बाजूला. श्वास सोडत विश्राम. 10 ते 30 सेकंदापर्यंत थांबून सावकाश खाली यायचंय कासवाच्या गतीनं. थोडासा दम लागला असेल, विश्राम करायचंय बॉडीला. त्याच्यानंतर पुढचं आसन आहे पवन मुक्तासन.
उजव्या पायाने करूया. उजवा पाय गुडघ्यामध्ये बेंड, दोन्ही हातानं मिठी घालूया आणि आपला गुडघा आहे तो छातीकडे आणूया. डावा पाय सरळ आहे. हनुवटी, कपाळ किंवा नाक जे जमतंय ते गुडघ्याला लावूया. नॉर्मल ब्रीदिंग. 10 ते 30 सेकंद होल्ड. जिकडे ताण पडतोय तिकडे लक्ष. पवन मुक्त, पचनाच्या विकारासाठी अत्यंत फायदेशीर. मान जमिनीला टेकवली, हात सोडले आणि पाय सरळ करायचा आहे. डाव्या पायाने करूया. डावा पाय गुडघ्यामध्ये बेंड केला, दोन्ही हाताची मिठी, गुडघा छातीकडे आणूया. हनुवटी, कपाळ किंवा नाक जे जमतंय ते गुडघ्याला लावूया. उजवा पाय सरळ आहे. या स्थितीमध्ये 10 ते 30 सेकंद होल्ड करूया. मग जमिनीला टेकूया आणि हात सोडून पाय सरळ करूया. अर्ध पवन मुक्तासन दोन्ही पायाने केलं. आता पूर्ण पवन मुक्तासन करायचं आहे दोन्ही पायाने. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये बेंड केले, हाताची मिठी आणि आपले गुडघे छातीकडे आणायचे. मान उचलायची आहे आणि हनुवटी, कपाळ किंवा नाक जे जमतंय ते गुडघ्याला. असं केलं तरी चालेल तुम्हाला. दहा ते 30 सेकंद होल्ड. आणि विश्राम. मान टेकवा, हात सोडा आणि पाय सरळ करूया. याच्यानंतर पुढचं आसन आहे शवासन. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. जसं कम्फर्ट वाटेल तसं. आपले तळपाय करंगळीच्या बाजूला जमिनीला टेकलेले, हातात शरीराच्या बाजूला, ज्या बाजूला बरं वाटेल त्या बाजूला मान सोडून द्यायची आहे. शवासन डेडमॅन पोश्चर. टोटल बॉडी रिलॅक्स आहे. शरीराचा पूर्ण भार जमिनीवरती सोडून देऊया. डोळे बंद. शरीर शिथिल करूया. सावकाश उठून बसूया. उजव्या कुशीवरती वळून उठून बसायचं आहे. या ठिकाणी पाठीवरची आणि पोटावरची आसनांचा क्रम आपला पूर्ण झालेला आहे. याचा सराव करूया. सगळ्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवूया. करा योग, रहा निरोग. धन्यवाद. जय हिंद.